तर नमस्कार मित्र हो, आज आपण आलो आहोत कांदिवली येथे आणि हे कांदिवलीचं नावाजलेलं पथक आहे। या पथकाबद्दल सांगावं तितकं कमी आहे। खरं तर हे मालाड पूर्व या भागात येतं, पण आज आम्ही कांदिवलीतच आपण सराव करतोय, बरोबर ना। तर सर्वप्रथम तर साईच्या या विभागात आपण प्रॅक्टिस करतोय, त्याच्यासाठी त्या साईचं खूप खूप धन्यवाद की गोविंदा मंडळांना सुद्धा सरावासाठी प्रॅक्टिससाठी जागा उपलब्ध करून दिली आहे। आणि या पथकाचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण या पथकाला तुम्ही पाहिलं असेल, जवळून पाहिलं असेल दहीहंडी उत्सवा दिवशी। यांचं कार्य असं आहे की दरवर्षी एक समाजाला चांगला उद्देश, चांगला एक संदेश देण्याचं काम करतात। दरवर्षी ते जागतिक म्हणजे आपल्याला रोजच्या जीवनात काहीतरी नवीन किंवा काहीतरी भोगावं लागतंय, काहीतरी त्रास सहन करावा लागतोय आणि त्याबद्दल आपण अत्याचार सहन करू नये असा पण त्यांनी संदेश दिलेला आहे गेल्या वर्षी। याच्या आधी त्यांनी शिवाजी महाराजांच्या मार्फत संदेश दिलेला आहे की इतिहासात आपण पाहतो, इतिहासात शिवाजी महाराजांबद्दल खूप ऐकलेलं आहे आणि त्यांच्याबद्दलचा एक लहान मुलांमध्ये किंवा लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने आणि आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने पोहोचावा बघण्यासाठी। म्हणजे कसं वाचून ऐकणं या गोष्टी आजच्या पिढीला थोडंसं कंटाळवाणं वाटतं। टीव्ही, कारण की टीव्ही आणि मोबाईलचं जग आहे आणि त्यातून बघणं हे जास्त त्यांना आवडतं, त्यामुळे त्यामार्फत यांनी तो एक संदेश आणि ते एक दाखवण्याचा प्रयत्न केला। आता आपल्या सोबत आहे शिवसागर गोविंदा पथकाचे किशोर कदम आणि प्रतीक बोबाटे। तर आपणच त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचं हे कार्य त्यांनी एवढे वर्ष कशा पद्धतीने सुरू ठेवलंय। तर प्रतीकजी, सांगा आम्हाला कसं काय तुमच्या संकल्पना आणि कसं काय तुम्ही हे मॅनेज करता। नमस्कार, मी प्रतीक बबन बोबाटे, शिवसागर गोविंदा पथकाचा प्रशिक्षक हा फक्त बोलण्याने नाही होत। ज्यावेळी एवढी सगळी मुलं असतात, ते ऐकतात किंवा ते आपण जेव्हा बोलतो त्यांना ते करतात, त्यावेळी तो प्रशिक्षक खरा ठरला जातो, त्याची मेहनत ठरली जाते। त्यावेळी माझ्या मुलांचं धन्यवाद बोलतो। सर्वप्रथम आम्ही 2015ला आमचं शिवसागर गोविंदा पथक आम्ही स्थापना केली। आम्ही पहिले इकडनं 30 पोरं जोगेश्वरीला जिद्दी मराठा गोविंदा पथक आहे, तिथे जायचो आम्ही। तिकडे आम्ही 35-40 पोरं ट्रेननी आणि जायचो। त्यानंतर मग मी किशोरदादा, म्हणजे हे माझे मोठे एकदम, त्यांच्याकडनं आम्ही विचारपूस केली की आपण शिवसागर गोविंदा पथक स्थापन करूया। तेव्हा आम्ही हे केलं, तेव्हा आमची मुलं सगळे होते, तेव्हा आम्ही नॉर्मल थर लावायचो 5-6। त्यात पहिल्याच वर्षी आम्ही 7 थर लावले। 7 थर पहिल्याच वर्षी लावले आम्ही, म्हणजे सगळे खुश झाले, सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या। त्यानंतर विचार केला की 7 आणि 8 आणि 9 हे सगळी जण लावतायत, आपण काहीतरी वेगळं करू किंवा काहीतरी मेसेज म्हणजे जनतेपर्यंत पोहोचवू, की समाजापर्यंत पोहोचवू, की जेणेकरून आहे ना आत्ताच्या पुढच्या पिढीला म्हणजे नाही, संस्कृती ही जपतोच आहे आपण, संस्कृतीबरोबर आपण अजून काहीतरी शिकतोय का, ह्या उद्देशाने आम्ही हे चालू केलं। मग आम्ही शिवाजी महाराजांचं अक्षरशः आम्ही एक झाडे लावण्यापासून पाणी द्या, पाणी वाचवापासून केलं आम्ही। आणि अशा वेगवेगळ्या परत मुलींसाठी, लहान मुलींचे जे अत्याचार होतात किंवा स्त्री गुण हत्या होते, त्याच्यावर आम्ही काही बॅनर लावून असे पहिले स्टार्टिंग हळूहळू केली। 2021-22ला आम्ही सर्वप्रथम अफझल खान, शिवाजी महाराज अफझल खानाचा वध आम्ही हे दाखवलं। त्याच्या आदल्या वर्षी आम्ही एक केलं की शिवाजी महाराज फक्त वरती गेलेत आणि आम्ही गोल थर फिरवलेले होते। कोविडच्या अगोदर 6चा बेस 4 आणि 3, त्याच्यावरती शिवाजी महाराज तलवार घेऊन उभे आहेत। अक्षरशः मुलं 3 असं कुठलंच नाही की बाबा खांद्यावर उभे आहेत, मुलं उभी असतात, त्यांच्यावरती फळी असते, त्या फळीवर महाराज असतात आणि ते अक्षरशः असे गोल फिरतात। जोपर्यंत ते गाणं किंवा जे बीट आहे किंवा त्या आम्ही जे कडवं दिलंय ते होत नाही तोपर्यंत ते राहतात। तसंच पुढच्या वर्षी आम्ही आता ह्या वर्षी हे केलं, जनतेकडनं ह्यावर्षी काय नवीन घेऊन येतं, शिवसागर गोविंदा पथक हे काय नवीन घेऊन येतंय, हे आत्तापर्यंत मलाडपर्यंत माहिती होतं, अफझल खान व्हायच्या आधीपर्यंत।
ज्यावेळी आयडियलमध्ये दादरला एक इच्छा होती, म्हणजे आम्ही हंडीला जायचो तेव्हा कळायचं बाबा आयडियल हा अशी गोष्ट आहे खूप मोठी आहे की तिथे जाऊन लावायचं म्हणजे तरी खूप आहे. आज अंगावर काटायला खरं म्हणायला गेलं. तिथे गेलो आणि आज लावायची इथे मुलांना सांगितलं आज आपण इथे अफजल खानचा वध केला ना म्हणजे आज सगळं जिंकलो. आणि म्हणजे ग्राउंडवर उभा आहे मी आज. आमचे खूप मुलं आहेत, त्यातला आमचा एक अरविंद पण आहे. तो आज म्हणजे थोडा आजारी आहे पण ठीक आहे, असं नाही आहे की नाही, पण तो ठीक आहे. पण त्यावेळी तो होता ते बेसलाईन सगळी बरोबर. तो अफजल खानचा वध आम्ही त्यावेळी अक्षरशः आम्ही कधी माहिती पण नव्हतं की ते 7 समुद्र पार गेले असेल. कारण अमेरिकेवरनं पण आमचे काही भाऊबंद आहेत, त्यांचे कॉल आले की तुम्ही काय करून दाखवलात. म्हणजे तेव्हा अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं की बस झालं, आता आम्ही जिंकलो. नंतर आम्हाला सगळे विचार लागले की ह्या पुढे काय, ह्या पुढे काय. अक्षरशः ही मुलं म्हणजे अक्षरशः तुम्ही बघतात की लहान लहानच मुलं आहेत आणि काही मोठी मुलं आहेत, पण ही मुलं 3.5 ते 4 मिनिटं 3.5 ते 4 मिनिटाच्या वरती ते स्टँडिंग राहणं आणि ते पण डोक्यावर फळी घेणं किंवा ते ऍक्ट करणं ते खूप कठीण काम आहे. ते माझ्यापेक्षा तुम्हाला म्हणजे तुम्हाला जास्तच माहिती आहे, कारण तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, कारण तुम्हाला त्या गोष्टी माहिती आहेत. त्यावेळी मुलांनी करून दाखवलं आणि आम्ही म्हणजे देवाच्या कृपेने आम्ही ते जगप्रसिद्ध झालोही. त्यानंतरचं आमचं एक आम्ही केलं की एक स्त्री बलात्कार होतो किंवा स्त्रीना छेडल्यात असं. हा फॅक्ट फक्त आम्ही असं काय अचानक नाही आलं, फक्त एकच आहे की आम्ही स्लम एरियामध्ये राहणार आहेत. कधी कधी असं होतं की 100 पैकी 10 मुलं किंवा काही आहेत ना, म्हणजे ते कोण ना कोण असतंच की बाबा नाही यांना आपण सुधारणं इम्पॉसिबल आहे. त्यावेळी यांना सुधारायचं कसं, मग कुठला तरी मेसेज देऊन किंवा कुठल्या तरी मुली आहे त्या मुलींना छेडाछेड होते, नाही बाबा मुलींना तुमचं रक्षण तुम्हालाच करायचं आहे. ह्याचं उदाहरण आम्ही गेल्या वर्षी दिलं. आम्ही ह्या रूपामध्ये दाखवलं. शिवाजी महाराजांनी हे केलं. म्हणजे नॉर्मल फक्त आम्ही मुलं जाऊन करून तर हे इम्पॉसिबल होतं. मुलीच जाऊन मुलींनी ते वरती केलं. मुलगीला तिला वाचवायला आले. एक मुलगा म्हणजे असाच एक टपोरी किंवा एक बलात्कार करणारे असे जे म्हणजे बघत असतात बाबा ही त्यांना एक मुलगी काय वाटते काय माहित नाही, कारण समजत नाही बाबा काय म्हणजे कुठल्या अर्थाने ते बघतात. त्यावेळी ती मुलगी नाईलाजाने मुली ती थरावर चढते. तर म्हणजे अक्षरशः तिला वाटतं नाही बाबा मी आता थकले बाबा ह्याच्याकडनं, मला जीव द्यायचा आहे, माझ्यासाठी कोणच नाहीये असं तिला वाटतं. त्यावेळी अचानक काय माहिती ना, एक बोलतात ना एक वाईब्स येते की बाबा एक आनंदाचा माहोल येतो किंवा एक ऊर्जा येते की कोणतरी आवाज आहे. त्यावेळी असं अचानक आम्ही असं दाखवलं की शिवाजी महाराज येतात. शिवाजी महाराज थरावर चढतात. ते ती आनंदी होते, अरे महाराज आले मला वाचवायला. कारण जन्माला आल्यापासून मुलाला आई वडिलांनी किंवा यांनी सांगितलं असं की शिवाजी महाराज कोण होते. ते आधीची पिढी होती. आता पुढच्या पिढीला काय माहिती पडेल की नाही सांगू नाही शकत. त्यामुळे आम्ही हा एक पट्टा उचलला की माहिती पडू दे. त्यावेळी ते आली. त्यानंतर ते शिवाजी महाराज बोलतात की मी आता आलोय, मी तुला कधीपर्यंत वाचवणार ही गोष्ट, मी तुला कधीपर्यंत ही गोष्ट वाचवणार, तुझं रक्षण तुलाच करायचं आहे. ते तिला एवढे शब्द आणि एवढे बोध देतात. अक्षरशः त्या मुलीच्या अंगात एक देवी संचारते आणि तीच त्या राक्षसाला मारून काढते. असं आम्ही एक गेल्या वर्षी दाखवलं आणि देवाच्या कृपेने हेही खूप उत्तमरित्या सक्सेस झालंय. त्यातली ही आमची एक बाल कलाकार ही ती मुलगी होती आणि जे विलनचा त्यांनी रोल केला होता तो अफजल खान हा होता. आणि दुसरं म्हणजे अजून एक आहे, तो आज म्हणजे तो विरारवरनं येतो मुलगा, गणेश म्हणून नाव आहे. त्यांनी शिवाजी महाराज म्हणून आहे. त्यांची भूमिका म्हणजे खूप उत्तम होती. शिवाजी महाराजांची भूमिका म्हणजे 5 वर्षापासून त्याला त्यांनीच करतो. म्हणजे अक्षरशः तो असा आहे की एक वेळ असेल प्रॅक्टिसला तो वरतून खाली पडला, पायामध्ये थोडं बँड पण झाला. तर मी बोललो आता तू करू नको. त्या दिवशी त्याला थांबवलं. दुसऱ्या दिवशी बोललो तू करायचं ना, पट्टी लावून आला. मी बोललो दुसऱ्या मुलाला दिलं, बाबा तू ट्राय कर. नाही दादा मीच करणार, शिवाजी महाराज आहे ना मलाच करायचं आहे. काय माहित नाही त्याच्या अंगात जादू कुठून आली काय आली, तो चढला आणि ते केलं. ह्या वर्षी आमचं 10वं वर्ष आहे. म्हणजे असं नाही मी कोविडचे 2 वर्ष पण मी त्यामध्ये प्लस करतो, कारण त्यावेळी पण आम्ही आमचा गोविंदा आमच्या इथे साजरा केला. त्यामुळे आम्ही ते प्लस केले आणि ह्या वर्षात 10 वर्षात आम्ही ह्यावेळी पण नवीन काहीतरी घेऊन येतोय संकल्पना की जनतेपर्यंत सगळ्यांपर्यंत पोचावं. थोडंफार तरी 100 पैकी किंवा हजारांपैकी 10 जणांनी तरी त्या गोष्टी जाणल्या तरी आमची ही शिवसागर गोविंदा पथक आम्ही त्यांचे लाख ऋणी राहू. आणि म्हणजे आम्ही करू, आम्ही जे करतोय ना त्याला आम्ही खरोखर सक्षम आहोत. म्हणजे आम्ही काहीतरी योग्य मार्ग करतोय. नाही खरंच आज त्यांनी शब्दातना त्यांच्या कळत होतं, ते जाणवत होतं की त्यांनी त्या दिवशी जे केलं त्याच्यासाठी लोकांनी वाहवा करणं आणि तीच एक बोलतात ना
म्हणजे आपल्याला कोणीतरी प्रशंसा देणं हेच आपल्याला त्या दिवशीचं एक महत्त्व असतं आणि ते मिळालं म्हणजे सगळंच मिळालं. ते त्यांच्या बोलण्यात ना त्यांच्या त्या सगळ्या शब्दातून जाणवलं. तर मी विचारेन की किशोर तुम्हाला विचारेन की तुम्ही ही संकल्पना म्हणजे कशी सुचली, काय दहीहंडीचे 7 थर रस्ता रस्ता आता हे काहीतरी वेगळं दाखवावं अशी संकल्पना कशी सुचली? बघा, हे जे गोष्टी आहेत ह्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. त्यावरती आता बघा, सध्याची जी मुलं आहेत त्यांना यूट्यूब जरी त्यांनी चालू केला तरी त्यांच्या ज्या व्हिडिओज आहेत बघण्याच्या त्या इतिहासातल्या नसतात. त्या या तर फनी व्हिडिओ किंवा टाइमपासच्या ज्या पण आहेत त्या असतात. पण ह्या कुठेतरी लोकांच्या माध्यमातून म्हणजे आम्हीच लोकांपर्यंत त्या कशा पोचवाव्या त्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ते प्रयत्न करता करता आज आम्हाला सक्सेस पर्यंत आणून सोडलेलं आहे. ह्या वर्षी पण लोकांच्या मनामध्ये असेल की हे नक्की काय करणार आहेत आणि ते लोकांसाठी ते सरप्राईजच राहणार. जेव्हा बघणार तेव्हा नक्कीच लोक तरी मनातून बोलतील की नाही, काहीतरी मुलांनी केलंय, ते अतिशय योग्य आहे. आणि आम्ही आमची जी मुलं आहेत ते चुकीच्या मार्गावरती जरी ते वर्षाचे 11 महिने जरी गेले तरी वर्षातून जो 1 महिना आहे तो 1 महिना आमच्यासाठी मुलांनी द्यावा ही आमची त्यांच्याकडे मागणी असते. आणि ते आमच्याकडे आल्यावरती त्यांना माहिती की दोन्ही दादा आमच्याकडून ते करून घेणार याची आम्हाला 100% गॅरंटी असते. त्याच्यामुळे आम्ही ह्या वर्षी येणार त्याच जोशात, त्याच उत्सवात. आम्ही कोणाची कॉम्पिटिशन खेळणार नाही, पण आपली संस्कृती जपण्यासाठी आम्ही नेहमीच सदैव शिवसागर गोविंदा पथक यासाठी सज्ज आहे. नक्कीच उत्सव साजरा करायचा आहे, खूप उत्साहात साजरा करायचा आहे आणि काहीतरी नवीन दाखवायचं आहे. सो प्रत्येकाने शिवसागर गोविंदा पथकाला नक्की फॉलो करा. कुठे असणार आहे त्यांचं ते रहस्यमय जे काय ते प्रात्यक्षिक दाखवणार आहेत ते. तर आपल्याला पण उत्सुकता आहे, आम्हाला पण, की तुम्ही काय करणार आहात त्याबद्दलची. मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन की आता तुम्ही म्हणजे 5 थर किंवा 4 थरावर एवढा वेळ कंट्रोल करणं या मुलांनी एवढा वेळ तिथे थांबून ते वरती जे काय आपण प्रात्यक्षिक करतो त्याच्यासाठी खालच्या मुलांनी कंट्रोल करणं. पण मग त्यांना काय ऊर्जा, काय तुम्ही कानमंत्र देता याच्यासाठी वेगळा? कानमंत्र असा वेगळा असं काय नाही. जेव्हा आम्ही थर रचायला सुरुवात करतो आम्ही म्हणजे आमच्या देवदेवतांच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारसरणा आमच्या मनामध्ये आणि आपले गणपती बाप्पा मोरया आणि आपले जेवढे देवदेवता आहेत तेवढ्या देवदेवतांना सर्वांना आम्ही गाराणा घालून म्हणजे अक्षरशः हंडीमध्ये थरामध्ये आमचे प्रशिक्षक आहेत, हे स्वतः त्या याच्यामध्ये त्या लयामध्ये ते म्हणजे बोलत असतात. त्याच्यामुळे जी मुलांना एनर्जेटिक म्हणजे जी एनर्जी आहे ती त्यांची ती वाढत जाते. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट म्हणजे करताना ती आम्हाला अशी हेवी वेट आला चला ठीक आहे त्या नंतर दुसऱ्या दिवशी तीच मुलं बाबा अजून किती वेळ करणार, तुम्ही करा, आम्ही आहे. तरी हे किती वेळ कंट्रोल होतं? म्हणजे आता खाली थर 4 थरापर्यंत का 5 थरापर्यंत तुम्ही जर वरती ठेवता तर किती वेळ कंट्रोल करतात खाली? 3 मिनिटं 40 सेकंदापर्यंत तरी हा ऍक्ट हा पूर्ण 3 मिनिटं 40 सेकंदाच्या वरतीच असतो, पण कमीत कमी 3 मिनिटं 4 सेकंद. त्याच्यामध्ये एक असं विशेष आहे की ऍक्ट हे आम्ही 5 थरावरती जाऊन सलामी देतो. 5 थराच्या नंतर सलामी देऊन उतरल्यानंतर हा ऍक्ट आमचा चालू होतो. म्हणजे हा ऍक्ट फक्त 3 मिनिटं 40 सेकंदाचा आणि जी सलामी देऊ ते म्हणजे कमीत कमी एक 5 मिनिटापर्यंतचा हा वेटिंग आमचा असतो. खरंच ग्रेट. कारण की मला माहिती आहे थरामध्ये बेसमध्ये मी उभी राहिलेली आहे, बेसचं मला माहिती आहे. जर तुम्ही थरात उभे राहता, तुम्ही हंडी खेळता, तुम्ही गोविंद आहात, तर नक्कीच तुम्ही कल्पना करू शकता खाली बेस, त्याच्यानंतर दुसरा थर, तिसरा थर आणि चौथा थर. एवढा वेळ कंट्रोल करणं खरंच खूप सुंदर, म्हणजे नावाजण्यासारखं आहे ह्यांना की एवढा वेळ कंट्रोल करणं. कारण की आजकाल आपण बघतो कॉम्पिटिशन जरी असेल तरी किती वेळा थर लावतात आणि किती वेळात उतरवतात बिकॉज ऑफ
एवढा वेळ कंट्रोल, कारण जसं आपण थर वरती रचत जातो तसं तसं खालच्या बेसवरती लोड येत जातो आणि त्यामुळे खालच्या बेसला कुठेतरी कंट्रोल करणं डिफिकल्ट होऊन जातं. पण नाही, खरंच विशेष आमचे जे सहाचे आहेत त्यांचे आम्ही खूप 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 आभारी आहोत की जे पहिल्या 15 दिवस त्यांची अटेंडन्स कमी असते, पण नंतर त्यांची जेव्हा गरज असते ना तेव्हा ते प्रत्येक वेळेस या ठिकाणी आम्हाला उपस्थित राहून आमचे जे सहाचे आहेत त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. आता आपण म्हणजे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून इन्शुरन्स हा बरीच वर्ष सुरू आहे, पण गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन आणि महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन, आपली नेते मंडळी यांच्या पाठपुराव्याने गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने आपल्याला फ्री इन्शुरन्स प्रोव्हाइड केला. तर त्या इन्शुरन्स बद्दल किंवा ते किती महत्वाचे आहे तुमच्या दृष्टिकोनाने? बघा, गेल्या वर्षीपासून आम्हाला म्हणजे माहिती झालं की सरावापासून ते दहीहंडीच्या दिवसापर्यंत इन्शुरन्स मिळतो. मॅडम, तुमचं आम्ही खूप खूप आभारी आहोत की तुमच्या माध्यमातूनच हीच गोष्ट आम्हाला कळली. नाहीतर आम्ही आतापर्यंत एकच दिवसाचा इन्शुरन्स काढायचो की सर्टन ज्या दिवशी दहीहंडीच्या दिवस आहे त्या दिवशीचा. महत्व असं आहे की आमचा जेव्हा अफजल खानाचा वध ज्यावेळेस आम्ही करत होतो, आमची सगळ्या ठिकाणी आम्ही सक्सेस झालो. सगळ्या ठिकाणी सक्सेस होताना आमच्या गोविंदा पथकामध्ये अरविंद पटकारे नावाचा एक आमचा जो खेळाडू होता, त्याला बीपीचा त्रास असल्यामुळे त्याला 200 वरती त्याचा बीपी गेला आणि त्याला ब्रेन स्ट्रोक झाला. त्यावेळेस आम्हाला त्या इन्शुरन्सची जाणीव खूप खूप म्हणजे खूप भासली. आम्हाला त्या वेळेस आमच्या विभागाचे समाजसेवक श्री नामदेव चव्हाण साहेब यांनी आम्हाला खूप मदत केली. मी या व्हिडिओ मार्फत सुद्धा मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे आज. पण त्या मुलाने एवढं हे केलं की प्रत्येक ठिकाणी जेव्हा आम्ही थर लावत होतो तेव्हा त्याचा काहीच म्हणजे त्याने असं जाणीव पण करून दिली नाही की मला कोणता आजार आहे किंवा मी काय. पण ज्यावेळेस आम्ही थर लावून उतरलो वगैरे, सर्व महाराज वगैरे सर्व उतरले, सर्व एकदम आम्ही जेव्हा लास्टला जेव्हा जागेच्या पाया पडायला लागलो तेव्हा तो त्रास जाणवला. लगेच आम्ही त्या मलाडमध्ये असताना जवळच तिकडे रुग्णालय होतं, रुग्णालयामध्ये गेलो. तर तिकडे सांगितलं की त्याचा 200+ बीपी झालाय, तुम्ही कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलला आणा. योगायोगाने आमच्या मंडळाचे सभासद संदेश दळवी हे त्या ठिकाणी म्हणजे उपस्थित होते. त्यांनी ते जे समाजसेवक होते त्यांना घेऊन आले. त्याच्यानंतर त्या समाजसेवकांनी जी सूत्र हलवली त्यासाठी खरोखर इन्शुरन्स आम्हाला एवढा महत्वाचा आहे की आम्हाला ज्या 2 दहीहंडी समन्वयक समिती आणि महाराष्ट्र शासन यांचे खरोखर आम्ही शिवसागर गोविंदा पथकाच्या वतीने खूप खूप आभारी आहोत. असेच आमच्यासारखं सहकार्य दुसऱ्याही मंडळाला आतापर्यंत म्हणजे प्रत्येक मंडळाला ही माहिती पण नसेल की सरावापासून ते हंडीच्या पर्यंत. माझी एक मॅडम तुम्हाला विनंती आहे की सोशल मीडिया मार्फत जेवढं लोकांपर्यंत आम्ही तर पोहोचू, पण तुमच्या मार्फत जेवढं पोहोचवता येईल तेवढं खरोखर तुम्ही पोहोचवा. आणि खरोखर पुन्हा एकदा आम्ही मॅडम तुमचा खूप खूप आभारी आहोत की तुमच्या माध्यमातून आज आम्हाला इथपर्यंत यायला मिळालं. नक्कीच प्रत्येकाने आपल्या माध्यमातून सगळ्या मुलांनी तुमच्या जवळपासची जेवढी मंडळ किंवा जेवढे कॉन्टॅक्ट असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा की आपला जो इन्शुरन्स जो आपल्याला मिळतो तो गुरुपौर्णिमेपासून दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत असतो. त्यामुळे यावर्षी थोडासा विलंब झाला, पण आपल्याला तिथून सुद्धा जर कोणी मंडळ पे करून जरी करणार असेल तरी ते नॉमिनल 75 रुपीज एका मुलामध्ये करू शकतात. प्रत्येक मंडळ, प्रत्येक गणेश उत्सव मंडळ, प्रत्येक गोविंदा मंडळ यांच्या माध्यमातून वर्षभरात काही ना काही सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या मार्फत तुम्ही काय करता? आमच्या मार्फत आम्ही म्हणजे खूप काही करतो. मी बोलण्यापेक्षा आमच्या मंडळाचे प्रशिक्षक प्रतीक आहेत, ते तुम्हाला संबोधित करतील. मंडळ चालू व्हायच्या आधीपासूनच आम्ही थोडं थोडं करून जेव्हा ही मुलं जमायच्या वेळी समाजसेवेचंच कार्य हातात घ्यायला लागतं की त्यानंतर ही पिढी जमते. मग आम्ही अक्षरशः अन्नदान म्हणजे इथे ब्रिजवर ज्या गोरेगाव आणि त्या खाली ब्रिजवर म्हणतात त्यांना आम्ही जेवण वाटायचा कार्यक्रम करतो. त्यानंतर अनाथ आश्रममध्ये वर्षातनं एकदा अनाथ आश्रममध्ये आम्ही जाऊन त्यांना कपडे देतो, त्यांना अन्नधान्य करतो.
वृद्धाश्रम मध्ये जाऊन त्यांच्याशी आम्ही जेवणाचं म्हणजे कोणाचा कधी बर्थडे सेलिब्रेशन असेल तर तो तिथे करतात. आणि अशाच काही ठिकाणी अशा वेळी झाले, तुम्ही ऐकलं असेल की आप्पापाड्यामध्ये सिलेंडर ब्लास्ट झाले, दामोनगरमध्ये आग झाले, तेव्हा अक्षरशः शिवसागर म्हणणं, आमच्या शिवसागरमध्ये 780 रूम आहेत शिवसागरमध्ये. शिवसागरच्या बाहेर रामेश्वर आहे, साईचाळ आहे, गणेश मैदान आहे, आणि असे खूप आहेत कमिटी. तिकडनं सगळ्यांनी आम्हाला आम्ही फक्त मेसेज पोचवायला की मुलांनो आपल्याला त्यांना मदत करायची आहे, सामान आणायचं आहे, सगळ्या गोष्टी, मग कपडे लत्त्यापासून ते जेवणापासून ते भांडीपासून सगळं आम्ही 2-2 टेम्पो घेऊन आम्ही तिथे पोहोचवलेलं आहे. आणि असं कुठल्या मुलांनी समजलं नाही की लहान तर लहान मुलगा तर मोठा मुलगा, जेव्हा पैसे काढायची गरज असते तेव्हा ऍक्च्युली कसं असतं, फक्त मोठी मुलं येतात, पण जेव्हा शाळेतली मुलं त्यांचा तो 1 रुपया पण आम्हाला एवढा लाख मोलाचा वाटतो ना, त्यासाठी मी त्यांचे एवढे आभार मानतो ना. कधी कधी डोळ्यातनं अश्रू येतात की बाबा हाय, म्हणजे काहीतरी ह्यांच्यात आहे, म्हणजे हे पुढे काय ना काय करू शकतात. असं आहे समाजसेवेचं कार्य. म्हणजे नाही म्हणाल तरी आम्ही, मॅडम बोलतात ना की वर्षात ना आम्हाला 3 किंवा 4 वेळा आम्ही हे करतो. एक तर अन्नदान हे श्रेष्ठदान बोललं तर, कोणाला रक्त. ऍक्च्युली असं आहे की काही ठिकाणी आमचे म्हणजे काही अशी मुलं आहेत, म्हणजे एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला सांगू की आमच्यामध्ये एक जितू पांचाळ म्हणून आहे, किंवा अजून 2-3 जण आहेत, मला एवढे नाव येत नाही. त्यांना कधी कधी असे आहेत की ते रक्तदान हे करतात, रक्तदान शिबिर साजरे करतात, किंवा काही मुलं त्यांना 15-15 दिवसांनी ब्लड लागतं की त्यांना एक आजार असेल तेव्हा मुलांना फक्त एक मेसेज पोचवायला त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवतो, मी यांच्यापर्यंत पोहोचवतो. ते मेसेज आम्ही तिथे अपडेट करतो की बाबा असं आहे, एका मुलाला O पॉझिटिव्ह लागतं, किंवा त्याला O ला Oच लागणार आणि त्याला B ला B पॉझिटिव्ह लागणार, असे काही आजार आहेत. त्यावेळी मुलं कुठलाही विचार न करता बाबा कामावर असतील तर थोडाफार रिक्वेस्ट करतात सरांना आणि ब्लड डोनेट करायला जातात. 15 दिवसातनं एकदा, म्हणजे महिन्यातनं 2 वेळा ही मुलं म्हणजे कुठून ना कुठून, म्हणजे अक्षरशः मलाडमधनं आमच्या ती जातच असतात. एक तर थंडीच्या वेळी आपण जे माणसं तुम्हाला माहिती आहे रस्त्यावर गरीब झोपले, त्यांना आपण ब्लँकेट, जे कपडे किंवा चादर आपण हे त्यांना वाटतो. काही जणांकडे असं असतं की काही जण अमाऊंट घेऊन वाटतं, आम्ही अमाऊंट म्हणजे जमा करून तेही वाटतो. तर काही जण आपल्या घरात बाबा असतात बाबा हे तेही देतात, सॉरी, पण तेही देतात. आणि त्यानंतर आता रिसेंटली आम्ही आमच्या विभागात एवढा प्रॉब्लेम असतो की वरतून म्हणजे डोंगर भागात खाली जायचं म्हणजे पेशंटला कुठल्या घेऊन जाणं म्हणजे खूप कठीण होतं. अक्षरशः आम्ही 5 ते 6 कमिट्यांना आम्ही स्ट्रेचर वाढलेत. स्ट्रेचरची अमाऊंट ह्याच मुलांनी काढल्यात. आणि काही असं असतं बाबा तू चांगलं कार्य करतोय ना, चांगल्या कार्याला माझ्याकडनं तुला जेवढी मदत होईल ना ती ही कुठली पॉलिटिक्स नसते किंवा कुठलं हे नसते, ह्यातला एक कुठला ना कुठला एक मुलगाच असतो, तोच असतो. फक्त एक अशी अपेक्षा असते की पॉलिटिक्स आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला मदतीला येतातच, पण एक असतं की मंडळ चालवताना की असं वाटतं की पुढे कुठल्या ना कुठल्या पिढीला की मंडळामध्ये अशी कार्यकर्ते हवे की बाबा तुमचा खर्च उचलायला आम्ही समर्थ आहोत, तुम्ही मंडळ तुमचं चालू ठेवा. ह्याच उद्देशाने ही पोरं बाबा आपल्या कामापासून सगळ्यापासून वेळ काढून करत असतात. ग्रेट. हे शिवसागर नाव तिकडनं आलंय. आमच्या चाळ कमिटीचं नाव आहे शिवसागर. आणि आमच्या शिवसागर मध्ये विठ्ठल रखवाई सेवा समिती आमचं एक मंदिर आहे. त्या मंदिरासाठी पण मुलांचा खूप हातभर मोलाचा लागला. आणि आमच्या गोविंदा पथक जेव्हा आम्ही सुरू केला तेव्हापासून आम्हाला 2 व्यक्तींनी म्हणजे राजकारणातल्या 2 व्यक्तींनी आम्हाला खूप मदत केली, ज्या आमच्या सर्वांच्या लाडक्या राणी मॅडम. मी व्हिडिओ मार्फत त्या दोघांचं पण, एक राणी द्विवेदी मॅडम ज्या भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्राच्या सचिव आहेत, आणि त्याच्यानंतर आपल्या विभागाचे आमदार सुनील प्रभू साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते आमदार आहेत. त्यांनी सुद्धा आमच्या मंडळाला खूप मदत, म्हणजे कोणताही विषय या दोघांपर्यंत घेऊन गेलो, कधी आम्ही खाली हात आलेलो नाहीये. त्यामुळे व्हिडिओ मार्फत साहेब आणि मॅडमचं खूप खूप आभारी आहोत मंडळाच्या. धन्यवाद. तुम्हीच बोला म्हणजे गेल्या वर्षी जी आमची महिलांची थीम होती, महिलांवर अत्याचार होतात, त्याच्यासाठी त्यावेळी आम्ही असं असतं की आमची जी थीम असते ती आमची थीम टी शर्टवर बोलते. त्यावेळी आम्ही ह्यावेळी टी शर्टवर असंच केलेलं असं, बजरंगबलीचा फोटो असतो, त्यानंतर श्रीकृष्णाचा फोटो असतो आणि ह्या साईडला देवी मातेचा फोटो असतो, जे तुम्ही त्या व्हिडिओनुसार तुम्ही बघितलं असाल आपल्या थीमवर. आणि पाठच्या साईडला ही टी शर्ट, पाठच्या साईडची प्रिंट ही ह्यासाठी आम्ही छापतो की मालाडची शान, स्वराज्याचा मावळा, आणि आम्ही स्पर्धा नाही संस्कृती जपतो. हे ह्यासाठी असतं की कधी कसं असतं की टी शर्ट घालून कधी बाय चान्स किंवा कधी चुकून किंवा कधी आपण हे टी शर्टून कुठेही जातो आणि त्यात आपल्यात वाईट कामं घडतात, म्हणजे कोणी मुद्दामून नाही करत, कधी होऊन जातात. त्यावेळी टी शर्ट घालताना माणूस विचार करतो नाही ह्याच्या पाठी जे लिहिलेलं आहे ना ते खूप महत्वाचं आहे. स्वराज्याचा मावळा बोलले की महाराज आठवतात आणि महाराज आठवले की सगळं आठवतं. ह्याच गोष्टी आहेत, त्यामुळे आपण नक्कीच
महाराजांबद्दल बोलावं तितकं आणि ऐकावं तितकं कमी आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण सगळ्यांनाच आपण त्यांना वंदतो आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून त्यांना आपण पूजतो. तर खरंच महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. शिवसागर गोविंदा पथकातली ही रणरागिणी म्हणेन मी, जिने गेल्या वर्षी जे महिलांवर अत्याचार होतात त्यावरती प्रात्यक्षिक केलं. त्याबद्दल तू थोडस बोलावंस. मला वाटतं मी म्हणजे दादाने जेव्हा पथक स्थापन केलं होतं तेव्हा फक्त मी त्यांच्या ग्रुप सोबत एकच वर्ष म्हणजे पहिल्या वर्षी फिरली होती. पण मला असं वाटायचं की मी मुलगा का नाही आहे, मी यांच्यासोबत का काम नाही करत आहे, म्हणजे मी पथकात नाही येऊ शकत असं मला वाटायचं तेव्हा की मी मुलगा नाही तर मी कशी काय येऊ. पण नंतर मागच्या वर्षी दादाने मला काही महिन्यापूर्वीच अशी कल्पना दिली होती की तू ह्या वर्षी आहे ना आहेस पथकात. म्हटलं ह्या वर्षी मी एकटी मुलगी काय करणार पथकात असं मला वाटलं. पण दादाने मला अशी कल्पना दिली आणि मग नंतर विषय सांगितला की असं असं आहे. आणि म्हणजे माझं फील्ड पण असंच आहे की मला उशिरा घरी यावं लागतं आणि म्हणजे संध्याकाळचं काम असतं आणि मला रात्री घरी यावं लागतं आणि मग घरचे पण थोडे टेन्शनमध्ये असतात. पण म्हणजे माझी पर्सनॅलिटी अशी आहे की मी थोडीशी टॉम्बॉय आहे आणि मला तेजाबाई म्हणूनच ओळखतात. तर त्यामुळे हे जे म्हणजे लास्ट टाइम आम्ही जे केलं होतं ना, माझा थोडासा आवाज बसलाय त्यामुळे समजून घ्या. जे लास्ट टाइम केलं होतं ते मी रिअल पण तशीच आहे, मी घाबरत नाही कोणाला आणि हे सगळे माझे भाऊ आहेत ते माझी रक्षा करतच असतात. आणि दादांनी ना खूप शिस्त लावली. कोणीही मला यातलं कोणी एकाने सुद्धा मला कधीच मेसेज नाही केलं की म्हणजे असं छेडण्याच्या बाबतीत, कारण की हे सगळं ह्याच्याकडून आलं. आणि मला महिलांना सांगावंसं वाटतं की आता परत खूप साऱ्या न्यूज येतात, आपण म्हणजे महिला डॉक्टर आणि हे सगळं परत हे आलेलं आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि टाइम मॅनेजमेंट वगैरे स्वतःचं सांभाळा, स्वतःची सेफ्टीसाठी काहीतरी ठेवा की जेणेकरून आपण सेफ राहू असं मला वाटतं. आणि स्वतःची काळजी घ्या एवढंच. नक्कीच प्रत्येक महिलेने स्वतःचं संरक्षण स्वतः करता आलं पाहिजे. कोणी असू दे, का घाबरायचं, नाही घाबरायचं आणि तेवढंच लढून उठायचं. प्रत्येकीमध्ये राणी लक्ष्मीबाई हिचा वास असतो आणि तोच प्रत्येक वेळेला दाखवता पण आला पाहिजे. आणि महिलांना खरंच आमच्या दोघींकडनं नाही, या सगळ्यांकडनं आव्हान आहे की अजिबात कोणाला घाबरू नका. दहीहंडी उत्सवा दिवशी आपण बरीचशी मंडळं उत्साहात बाहेर पडतात. उत्सव आहे, प्रत्येकाने साजरा करावा, प्रत्येकाला अधिकार आहे. पण कुठेतरी दररोज सराव करणाऱ्या मंडळांना कुठेतरी त्याचा गालबोट लागतं आणि त्यामुळे आपल्याला ते सहन करावं लागतं. तर त्या मंडळांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? दहीहंडी हा उत्सव खूप पूर्वीपासून चालत आहे. म्हणजे अक्षरशः असं म्हणायला की ज्या देवाचं आपण नाव घेतो, की ज्या देवापासून आपण हा दहीहंडी उत्सव जाणला आहे, म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. म्हणजे अक्षरशः आपण जेव्हा एका आईच्या पोटातनं आपण जन्म घेतो तेव्हा तीही आई पहिलं त्या श्रीकृष्णाचंच उदाहरण घेते. मग त्या मुलांना किंवा त्या पथकांना किंवा त्या जे कोणी असतील त्यांना मी एकच विनंती करतो की त्यांना पहिलं तुमच्या आईकडे लक्ष ठेवा, मातृतेकडे जाणा, की आम्हाला जन्मण्यासाठी आईनी श्रीकृष्णाचा जन्म घेतला. तर तो दहीहंडी विषय इकडनं सुरू होतोय. गोविंदा हा पथक इकडनं सुरू होतोय. गोविंदामध्ये खूप जण असतात. ज्यावेळी तुम्ही घरातनं बाहेर पडतात तेव्हा तुमचे आई वडील प्रार्थना करतात की माझा पोरगा, आपला मुलगा सुखरूप जाऊ दे आणि सुखरूप येऊ दे, हीच तिची इच्छा असते. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. फक्त कुठल्याही प्रकारची छेडाछेड करू नका. कुठल्याही मुलीकडे बघायच्या आधी फक्त एक बघा, ती माझी आई असू शकते, ती माझी बहीण असू शकते, ती माझी बायको असू शकते किंवा ती माझी प्रेयसी असू शकते. तुम्ही एवढंच बघितलात ना तरी तुम्ही सगळं जिंकलात, बस. आणि काही नाहीये. जाताना तुम्ही शिस्तीत जा, शिस्तीत या, थोडेफार नियम पाळा. मला मान्य आहे की कधी कधी असं होतं की नाईलाज होतो की आपल्याला मुलाला घेऊन जायला लागतं, टेबल सीट घ्यायला लागते. सरकार कधी कधी किंवा पोलिसही कधी कधी हात बांधलेले असतात, सपोर्ट करतात आपल्याला. का सपोर्ट करतात? की त्यांनाही माहिती आहे संस्कृती जपायलाच हवी. पण संस्कृती जपताना आपण आपले भान विसरू नका, हेच सांगणं आहे.
फक्त पूर्ण रूल पाळा. जे सरकारने दिलेले रूल आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या तुम्ही पाळल्या पाहिजे. थोडंफार उतनीच होतं पण त्या गोष्टी विसरून पण आपण झालेल्या चुका आपण परत नाही करायच्या हेच फक्त लक्षात ठेवा. आणि गोविंदा हा गोविंदा सारखा साजरा करा. शर्यत खेळू नका. ज्याची कॅपॅसिटी आहे तेवढ्यानुसार त्यांनी थर लावा. ज्याला जे जमतंय त्यांनी ते करा. खरंच तुम्ही यशस्वी होणार. तुमच्या जागेमध्ये तुम्ही जिथे असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामधले राजे बना. तर तुम्हाला जनता ही राजासारखीच बघणार. एवढंच सांगेन मी बस. आणि गोविंदासारखा जपा बस. खूप खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि खरंच काहीतरी वेगळं आपण आपल्याकडून दाखवणार आहोत आणि त्याबद्दल मला पण खूप आनंद होतोय. आणि खरंच आज शिवसागर गोविंदा पथकाकडे मी आले आणि त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्यात त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरतीताई बारी यांचं या ठिकाणी आपल्या झालेल्या मंडळाच्या वतीने त्यांच्या टाळ्या वाजून स्वागत करतो. विशेष म्हणजे आता प्रो कबड्डीमध्ये पण ते पंच म्हणून कामगिरी बजावतात. त्याच्यानंतर प्रो गोविंदा आता जो सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू आहे त्याच्या पण त्या प्रशिक्षक आहेत. जरा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी अमूल्य असा वेळ आपल्या मंडळाला दिल्याबद्दल. तसेच आपल्याला इन्शुरन्सचं काम गेल्या वर्षी सुद्धा आणि ह्या वर्षी सुद्धा इन्शुरन्सचं काम ह्या मॅडमच्या मार्फत आपल्याला झालेलं आहे. तरी अजून एकदा जोरदार टाळ्या. सर्वात महत्वाचं आपल्याला इन्शुरन्स साठी किती वेळ लागायचा तुम्हाला माहित आहे पण मॅडमनी अवघ्या अर्ध्या दिवसात हे काम करून दिलंय. त्यासाठी त्यांचं मनपूर्वक आभार. सदर इन्शुरन्स लक्षात घ्या. सदर इन्शुरन्स हा आपला आजच्या डेट पासून ते आपले हंडी जोपर्यंत म्हणजे आपला हंडीचा उत्सव होत नाही तोपर्यंत सदरचा हा जो इन्शुरन्स हा आपल्याला वापरता येणार आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आपण घरातून निघाल्यापासून मॅडमच आपल्याला थोडे 2 शब्द एक्सप्लेन करतील. मी मॅडमना विनंती करतो की 2 शब्द एक्सप्लेन करा. मग नंतर आपण सर्वप्रथम तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. कारण की तुम्ही एवढे वर्ष जे काय दाखवताय एक जनजागृती करताय. महाराष्ट्राचा इतिहास असू दे, एक अबला नारीवर होणारे अत्याचार असू दे, म्हणजे प्रत्येक एक वेगळा विषय घेऊन तो समाजापुढे ठेवताय आणि त्याच्यातून आपल्याला आता काळाची जी गरज आहे त्या माध्यमातून तुमचं जे काय कार्य सुरू आहे त्यासाठी खरंच तुमच्या लोकांचे मानावे तेवढे आभार खूप कमी आहेत. पण असंच तुमचं जे काय कार्य ते चालू राहू देत याच्यासाठी पण मी तुम्हाला शुभेच्छा देईन. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण दरवर्षी इन्शुरन्स हा महाराष्ट्र शासनाच्या मार्फत गेल्या वर्षीपासून आपल्याला उपलब्ध झाला. महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन आणि दहीहंडी समन्वय समिती यांच्या पाठपुराव्याने आणि आपले बरेचसे नेते मंडळी आहेत त्यांच्या पाठपुराव्याने ह्या आपल्याला इन्शुरन्स उपलब्ध झालेला आहे. गेल्या वर्षी आपल्याला बरेच लवकर मिळाला होता पण यावर्षी थोडासा लेट झाला. त्यामुळे कालपासून आपला इन्शुरन्स सुरू झालेला. काल रात्री आम्ही अनाउन्समेंट केली ऑफिशियल आणि आज सकाळी आपण मंडळांचे इन्शुरन्स काढायला सुरुवात केली. आज 5,000 गोविंदांचा आपण टप्पा पूर्ण केला. त्याच्यामध्ये तुमचं पथकाचं इन्शुरन्स मी आज म्हणजे आजच्या दिवसातली पहिली कॉपी ही तुमच्याकडेच घेऊन आली आहे मी इन्शुरन्स. तर ह्या इन्शुरन्सचं महत्व असं आहे बघा, जी मंडळ सराव करतात मुळात त्यांना इन्शुरन्सची गरज आहे असं आम्हाला वाटत नाही. पण इन्शुरन्स का असावा तर आपल्या घरातली आपली फॅमिली आणि आपले हे मंडळातले जे काही पदाधिकारी असतात ते आपल्यासाठी सतत काही ना काही काम करत असतात. तुम्ही प्रॅक्टिस करताय, तुमच्या घरातल्यांना काहीतरी सिक्युरिटी दाखवावी लागणार. तुम्हाला काय सिक्युअर आहे, तुम्ही काय सिक्युरिटी आहे की बाबा उद्या तुम्हाला खर्चटलं लागलं किंवा काही झालं तर डेफिनेटली तुमच्याकडे सुरक्षा कवच आहे जेणेकरून उद्या जरा जरी तुम्हाला लागलं तर तुम्ही त्याच्या मार्फत सुरक्षित होऊ शकता. हा फर्स्ट उद्देश आहे याचा. याच्या आधी सुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मार्फत आपल्याला विमा
मिळत होता, इन्शुरन्स मिळत होतं. आपलं इन्शुरन्स हे 75 रुपयाचं आहे, एका मुलाचं 75 रुपये. गुरुपौर्णिमेपासून दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे इन्शुरन्स असतं. आपण विकतचं पण घेऊ शकतो, इन्शुरन्स कंपनी विकतचं पण देते. पण आपण शासनाकडे रिक्वेस्ट केल्यामुळे गेल्या वर्षीपासून आपल्याला हे फ्री मिळायला लागलंय. आणि याच्यामध्ये तुम्ही रोज जो सराव करता, इवन तुम्ही कामावर जाता, कुठून बाईकवरून येता, बाईकवरून जाता, किंवा घरी असाल तर या अशा सगळ्या गोष्टी आणि दहीहंडी दिवशी जे काय आहे त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात कव्हर होणार आहेत. फक्त जर आपण आजारी म्हणतो ना, म्हणजे ताप येणं, या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या नाही. पण स्पोर्ट्सच्या माध्यमातून ज्या गोष्टी आहेत, पडणं, झडणं, ऍक्सिडेंटल जे काय आहेत ते कव्हर्स याच्यात सगळे आहेत. तर असा हा इन्शुरन्स उपलब्ध झालेला आहे आपल्याला. आणि मुळात म्हणजे गेल्या वर्षी तुमचे हे दादा आले होते आमच्या ग्राउंडला त्यांनी पण भेट दिली होती. सो त्यांना मी हा इन्शुरन्स त्यांच्या तिथे येऊन त्यांनी घेतला होता. आणि आज मला तुमच्या ग्राउंडवर आमंत्रित केलं, कारण की मी स्वतःच कॉन्टॅक्ट पण केला होता की मला यायचंय. माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे आरती अजय बारी, आणि त्या चॅनलच्या मार्फत मला तुमच्या सगळ्यांना त्या चॅनलवर की तुम्ही काय म्हणजे आपल्या महाराष्ट्रापर्यंतच मर्यादित बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की तुमचं हे कार्य जे सुरू आहे. पण माझं असं मत आहे की ते अजून महाराष्ट्राच्या बाहेर पण लोकांनी पाहावं आणि त्यांच्यापर्यंत हे पोहोचावं. सो म्हणून मला ब्लॉग म्हणजे एक आपल्याला तुमचं इंटरव्ह्यू घ्यायचा होता आणि त्याच्यासाठी मी फोन केला होता की मला यायचंय ग्राउंडवर. सो त्यांनी आज मला आमंत्रित केलंय आणि त्यामुळे खरंच मी तुमचे आभारी आहे पुन्हा एकदा. तर असंच तुमचं काम चालू राहू दे आणि तुम्हाला दहीहंडी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आत्ताच देते. पहिलं हे इन्शुरन्सची कॉपी घ्या. तुम्ही घ्या, तुम्ही जात अतिश फ्रंट साईडला आहे ना. आणि 14 वर्षाच्या खालील जर मुलगा असेल तर त्याला कव्हर नाही मिळणार, पण 14 वर्षाच्या वरती जी कोणी आहेत त्यांना सगळ्यांना याच्यात मिळेल कव्हर. हा माहितीये मला. हो. पुन्हा एकदा मॅडमचं आभार व्यक्त करतो की आपण म्हणजे वेळोवेळी म्हणजे गेल्या वर्षीपासून म्हणजे मॅडमला कुठलं काम सांगितलं आणि नाही झालं असं झालंच नाही. आणि ह्यावेळी म्हणजे विदिन आपल्याकडे टायमिंग पण कमी होता, पण शेवटी म्हणजे मैदानासाठी पण मॅडम तुमच्याकडे आम्ही संपर्क करणार होतो, पण त्याच्या अगोदरच मैदान उपलब्ध झालं, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही दिला. काय हरकत नाही त्याच्यामुळे. आणि आजच्या या आपल्या पाहुण्या आहेत, मी पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या मंडळाचे सिनियर संदीप कोलप साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मॅडमना शॉल आणि गुच्छ श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा या ठिकाणी. अरे हंडीला पण थँक्यू.